नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी खलबतं सुरू आहेत. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक सुरू असून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली. महायुतीतील जागा वाटपावर नेते मंडळींची चर्चा सुरू आहे. यात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. वर्षावरील महायुतीच्या बैठकीत महादेव जानकर उपस्थित होते. आपण महायुतीतच होतो असं म्हणत जानकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीत एक जागा महादेव जानकर यांच्या रासपला दिली जाणार आहे. दरम्यान जानकरांना परभणी मतदारसंघाची जागा दिली जाण्याची शक्यता व्यक्त होते. आजच्या बैठकीमध्ये लोकसभा जागांबाबत चर्चा झाली असून लवकरच महायुतीचा फॉर्म्युला समोर येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. 2-3 दिवसांमध्ये अधिकृत जागा वाटप होईल असंही तटकरे म्हणाले. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना धक्का बसलाय. शहाजी पाटील यांचे सख्खे पुतणे संग्राम पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संग्राम पाटील यांनी शहाजी पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने सांगोल्यामध्ये मोठी खळबळ उडाली. बारामतीची लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. या बैठकीनंतर विजय शिवतारेंनी शरद आणि अजित पवारांवर घणाघाती टीका केली. 12 एप्रिलला दुपारी 12 वाजता फॉर्म भरणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं. मी लढतोय ते जिंकण्यासाठीच. ही लढाई खूप मोठी असल्याचं ते म्हणाले. महायुती धर्म आणि पक्ष शिस्त न पाळल्यानं विजय शिवतारेंवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवतारेंच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेतील मंत्री नाराज असल्याचं समजतंय. बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी केली आहे. या बैठकीनंतर विजय शिवतारेंनी शरद आणि अजित पवारांवर घणाघाती टीका केली. मी लढतोय ते जिंकण्यासाठीच. 70 वर्षात यांनी घुसखोरीच केली अशा शब्दात त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली. बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार हे आता पक्क झाल्याची माहिती कळतीये. कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे अमरावती लोकसभेकरता उमेदवार देण्यात येणार आहे. 6 एप्रिलला प्रहारतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा मतं फुटतील. त्यापेक्षा एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवा असं जरांगे म्हणाले. 30 तारखेपर्यंत गावागावात बैठका घेऊन मला अहवाल द्या. राजकारण हा माझा विषय नाही, त्यामुळे मला त्यात ओढू नका असं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिकेबाबत पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केलं. जरांगे पाटील यांना राजकारण करायचं नाही हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झालंय. त्यांनी आंदोलन सावरलं, अराजकीय भूमिकेवर ठाम राहिले. याबाबत पंकजा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. 9 महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या विवेक कोल्हे यांनी युती करत राधाकृष्ण विखे पाटील यांना गणेशनगर सहकारी साखर कारखान्यात शह दिली. सत्ता स्थापन झाल्यानंतर कारखान्याचा पहिला गणित हंगाम यशस्वीरित्या पार पडला. कारखाना चालू नाहीये याकरता प्रयत्न झाले, पण आम्ही त्यावर मात केली असं बाळासाहेब थोरात म्हणाले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आली असल्याची घोषणा केली. मवियामध्ये मतदारसंघावरून मतभेद आहेत असं आंबेडकरांनी म्हटलंय. तर ठाकरे गटानं 4 जागा लढवाव्यात असा टोला आंबेडकरांनी संजय राऊतांना लगावला. काँग्रेसचं खातं गोठवण्यात आल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर परिवारवाद शब्दाच्या आडून भाजप भ्रम निर्माण करतो आहे. अमित शहा मंत्री असताना त्यांचा मुलगा क्रिकेट बोर्डावर कसा असा सवाल विचारत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला. शिरूरच्या जागेवरून आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडू लागले. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं लोकसभेत जाऊच नये का, की फक्त प्रदेशात कंपनी असणाऱ्या माणसालाच लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे असा सवाल उपस्थित करत कोल्हेंनी आढळरावांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली। लोकसभेकरता उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय जयंत पाटील घेतील असं रोहिणी खडसे म्हणाल्या। गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेसाठी तयारी करतेय असं म्हणत त्यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले। लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरता सहकार्य करावं असं आवाहन अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांना केलंय। तसंच मराठा आरक्षणाबाबत मार्ग निघायला हवा अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले। भाजपचा मतांचा आकडा पूर्ण होत नाही म्हणून ते पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। 400चा आकडा पार करून संविधान बदल करणार असल्याचा दावा भाजपच्या खासदारांनी केलाय। त्यावरून आता कितीही सर्वासर्व केली तरी देशातील जनतेला समजलंय असं देखील वैभव नाईक म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटी पुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरायला सुरुवात झालेली आहे। त्यात शरद पवार देखील सहभागी आहेत असा आरोप बावनकुळेंनी केला। त्यामुळे शरद पवारांच्या भूलथापांना बळी पडू नका, भारताचं संविधान बदलणं कुणालाही शक्य नाही असं आवाहन बावनकुळेंनी केलं। भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सुनील तटकरेंच्या उमेदवारीला टोकाचा विरोध केला। जिल्ह्यातील सगळी पदं एकाच व्यक्तीला जाणार असतील तर बाकीच्यांनी काय करावं असा संतप्त सवाल त्यांनी केला। तसंच आगामी काळात भरत गोगावलेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार नाही याची काय खात्री आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत गॅरंटी द्यावी अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका विकास गोगावले यांनी घेतली आहे। यशवंत सेना राज्यात 15 जागा लोकसभेच्या निवडणुकांवर लढवणार आहे। राज्य सरकारनं आमची फसवणूक केली असा आरोप यशवंत सेनेनं केलाय। महायुतीने आमदार राम शिंदेंना उमेदवारी का दिली नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। उदयनराजेंसोबत 10 वर्ष काम केलं मात्र त्यांनी कधीच वाईट वागणूक दिली नाही। मात्र केंद्र सरकारनं उदयनराजेंना दिल्लीत 3 दिवस थांबवलं, राजेंना असं वागवणं म्हणजे दुर्दैव आहे अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली। सोलापुरात आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून पक्षवाढीवर भर दिला जातोय। सोलापुरातील राष्ट्रवाद भवन कार्यालयामध्ये 146 जणांच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। अमरावतीच्या मेळघाटमध्ये दरीत कोसळून एसटी बसचा अपघात झाला। अपघातातील जखमींची विचारपूस करण्याकरता खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात भेट दिली। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याकरता अँब्युलन्सची व्यवस्था सुद्धा करण्यात आली। रमजान ईद आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव इथल्या बाजारपेठेत कलिंगड, पपई आणि खरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मात्र दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे यंदा फळांच्या दरांमध्ये 20% वाढ झालेली आहे। लोकसभा निवडणूक तसंच सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत याकरता पोलीस प्रशासन सज्ज झालंय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये पोलीस प्रशासन आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तरित्या रूट मार्च काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली। लोणावळ्यातील तापमानामध्ये वाढ झाल्यानं पर्यटकांनी पाठ फिरवली आहे। लोणावळ्यातील टायगर पॉइंट, भुशी डॅम या मार्गावरील सहारा ब्रिजजवळ शुकशुकाट बघायला मिळाला। देहूतील तुकाराम बीच सोहळ्यानिमित्त उद्यापासून वाहतुकीत बदल करण्यात आलाय। 25 ते 27 मार्चपर्यंत सगळ्या प्रकारच्या वाहनांना देहू नगरीत प्रवेश बंद केला जाणार आहे। त्यामुळे देहू गावमध्ये येण्याकरता भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील 139 गावांमध्ये पाण्याचा टँकर आल्यानं निनाद सुरू झालाय। सर्वाधिक पाण्याचे टँकर लोहारा तालुक्यामध्ये आहेत। कळंब तालुक्यातील मस्सा गावामध्ये 8 दिवसातून एकदा टँकर येत असल्यानं पाण्याकरता महिलांना वणवण करावी लागते। होळी आणि रंगपंचमी सणानिमित्त अनेक लोकांकडून शांततेचा भंग करण्यात येतो। त्यामुळे सणाचं पावित्र्य भंग होऊ नये तसंच शांततेत सण साजरा करण्यात यावा याकरता पोलिसांनी शांतता रूट मार्च काढत शांततेत सण साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं। येवल्याच्या धानोरे गावात उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याकरता गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर
हल्ला करून बिबट्या फरार झाला। रात्रभर पहारा देणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्यानं चकवा दिला। सध्या या बिबट्याला पकडण्याकरता वनविभागाच्या 3 पथकांकडून शोध मोहीम सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। नगरपंचायतीनं पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। या कामामुळे शहरात तब्बल 10 ते 11 दिवसांनी पाणी पुरवठा होतो। त्यामुळे खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक यांच्यातील वाद पेटलाय। पर्यटकांना पैसे घेऊन सोडतात, मात्र स्थानिकांची अडवणूक करतात असा आरोप स्थानिकांनी केलाय। स्पर्धात्मक निविदांमुळे जळगाव महापालिकेची 15 कोटींची बचत झाली आहे। 6 महिन्यांमध्ये 58,55,87,000 रुपये अंदाजपत्रकाच्या 110 निविदा 43,74,77,096 रुपयांना देण्यात आल्या। 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगोली गावच्या प्रसिद्ध गिरोबा उत्सवात थाटमाट बघायला मिळाला। म्हणजे चांगली सुरुवात झाली या उत्सवाची। पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हर हर महादेवच्या जयघोषात उत्सवाला सुरुवात झाली। यावेळी हजारो भाविकांचा जनसागर दर्शनाकरता लोटला होता। या सोहळ्याला गिरोबा उत्सव असंही म्हणतात। वाशिममध्ये ख्रिस्ती बांधवांनी झावळ्यांचा रविवार म्हणजेच पाम संडे सण उत्साहात साजरा केला। या निमित्तानं हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांततेत रॅली काढण्यात आली। यावेळी सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले। ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याला विरोध केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली। अब्दुल्ला यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाण्यात निषेध आंदोलन करण्यात आलं। दौंड तालुक्यातील बेटवाडीमधील महिला पाण्याकरता आक्रमक झाल्या। जर पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, तसंच नेत्यांना गावबंदी करू असा इशारा या संतप्त महिलांनी दिला। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील तरहाडी ठेंगेचे मार्गावर बंदुकीचा धाक दाखवून सोने व्यापाऱ्याला लुटल्याची घटना समोर आली आहे। सोने व्यापाऱ्याकडून तब्बल 90 लाखांचं सोनं घेऊन 4 जण पसार झाले। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। ऊसतोड कामगारांच्या 5 झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द इथं घडली आहे। यामध्ये गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून कामगारांचा संसार उघड्यावर पडलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अमरावतीच्या चिखलदराजवळ बस दरीत कोसळली। भीषण अपघात झाला। या 2 महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला। 20 प्रवासी जखमी झाले। जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। घाट वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। अकोल्यातील मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारनं समोरासमोर धडक दिल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर स्थानिकांनी आणि ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात जखमींना रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं। बारामतीत झालेल्या गँगवॉर प्रकरणातील पीडित युवकाचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला। पूर्व वैमनस्यातून ही मारहाण झाली होती। यावेळी बेशुद्ध अवस्थेतच त्या युवकाला उपचारांकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। बेळगावमधील अनगोळ शिवारामध्ये हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे गवतानं भरलेली ट्रॉली जळून खाक झाली। या घटनेमध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। उच्च विद्युत दाबाच्या तारांमुळे गवताला आग लागल्याची माहिती समोर येते। होळीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली। ही आरास पाहण्याकरता आणि बाप्पाच्या दर्शनाकरता भाविक मंदिरामध्ये गर्दी करतात। बीडच्या परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजासोबत होळी साजरी केली। बीड लोकसभेचं तिकीट मिळाल्यावर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच परळीत आल्या। त्यांनी परळीच्या कौंटळी तांडा इथं बंजारा समाजातील महिलांसोबत होळी साजरी केली। यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी या महिलांसोबत ठेका धरल्याचं बघायला मिळालं। रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। कर्जुवे गावात परंपरेप्रमाणे पालखी नाचवण्यात आली।
यावेळी पालखीची पूजा करून मानकरे यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली। त्यानंतर भाविकांनी या ठिकाणी प्रदक्षिणा घालत होम हवन केलं, होम पेटवला। सिंधुदुर्गातील सांगोली गिरोबा या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। सुमारे 350 वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा राबलेल्या या उत्सवाकरता हजारो भाविकांनी गर्दी केली। ढोलताशाच्या गजरात हर हर महादेवच्या जयघोषात हा सोहळा सुरू झाला। दापोलीच्या शिरशिंगे, गवळवाडी, मंडणगड पाट, गवळवाडी इथल्या ग्रामस्थांनी होळी निमित्त पारंपरिक डेरा नृत्य सादर केले। शिमग्याच्या निमित्तानं कोकणात ठिकठिकाणी ही संस्कृती जपली जाते। रत्नागिरीच्या अंजरले गावात शिमग्याच्या पालखीसोबत आलेल्या खेळांकडून काठखेळी सादर केली जाते। ही काठखेळी पाहण्याकरता भाविकांनी एकच गर्दी केली। कोकणात मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात येतो। गोमूचा नाच, काठखेळी, त्याचप्रमाणे शंकासूर आणि वेताळ राक्षस तसंच शिमग्यातील सोंग या पारंपरिक प्रथा घरोघरी दिसून येतात। शंकासुराची विविध रूपं इथं बघायला मिळतात। शीख समाजात देखील होळी उत्साहाचा आणि मोठ्या आनंदात साजरा केला जातो। नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात होळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित होतात। यावेळी यात्रेचं आयोजन करण्यात येतं। यात्रेनिमित्त शीख भाविक मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये दाखल झाले। होळीनिमित्त नांदेडमध्ये शीख बांधवांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यावेळी सचखंड साहेब केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली। यातून राज्यभरातून 36 मल्ल सहभागी होतात। 2 दिवस ही स्पर्धा चालणार असून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 51,000चं बक्षीस आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यातील आदिवासींची काठीची राजवाडी होळी सगळ्यांचंच आकर्षण ठरते। यावेळी गुजरातच्या जंगलातून पायपीट करून 4 दिवसांच्या प्रवासानंतर होळीच्या काठ्या घेऊन 11 मानकरी दाखल झाले। होळी निमित्तानं मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते, त्यामुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। पर्यावरणाला धक्का लागू नये याकरता गोंदियातील वृक्षधारा आणि हिरवळ ग्रुपच्या वतीनं अनोखा उपक्रम राबवण्यात येतो। होळीच्या दिवशी एक झाड तोडल्यानंतर 5 झाडं लावण्याचं आवाहन केलं जात आहे। होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस अलर्ट मोडवर आहेत। प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता खबरदारी घेतली जाते। वृक्षतोड थांबावी हा सामाजिक संदेश होळीच्या माध्यमातून देण्याकरता 5100 शेणाच्या गोवऱ्यांपासून होळी रचण्यात आली। होळीवर आकर्षक अशी होलिका आणि भक्त प्रल्हादाची मूर्ती ठेवण्यात आली। या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे। राज्यासह देशभरात होळीचा उत्साह बघायला मिळतोय। शिर्डीतील साई मंदिरात आज पारंपरिक पद्धतीने होळीचं दहन केलं जात आहे। साई मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर विधिवत पूजा करून होळी पेटवली जाणार आहे। उल्हासनगरामध्ये मेडिकल असोसिएशनच्या वतीनं होळीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत होळी आणि रंगपंचमीचा आनंद लुटला। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।